आणि इकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरला जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामधले काही फोटोज व्हिडिओज वारंवार समोर येतात आणि हे फोटो म्हणजे आंदोलकांना हिरणाऱ्या एका विशेष गाडीचे. फेस डिटेक्शन व्हॅन नावाची गाडी दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणीच उभी केली आहे आणि त्या माध्यमातून आंदोलकांमधल्या असामाजिक तत्वांवरती पोलिसांकडनं तिसरा डोळा ठेवला जातोय. पण त्याची सत्यता अजूनही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेली नाहीये. तरीही आंदोलनाच्या रणधुमाळीत त्या गाडीची मात्र जबरदस्त चर्चा आहे. तिकडे दिल्लीमध्ये ही व्हॅन दिसत असताना इकडे मुंबई पोलिसांनी 400 आंदोलकांना नोटिसा बजावल्या. त्यासाठी त्यांनी विशेष सर्व्हिलन्स व्हॅनचा वापर केलाय. आंदोलनांच्या वातावरणात आंदोलनांच्या रणधुमाळीत पोलिसांची रणनीती सुद्धा आता चर्चेचा विषय ठरतेय. यामध्ये सगळ्यात जास्त गाजतेय ती दिल्ली पोलिसांची फेस डिटेक्शन व्हॅन. 20 जुलैचा मोर्चा आणि त्यानंतरच्या हिंसेनंतर दिल्ली पोलिसांनी ही व्हॅन आंदोलनाच्या ठिकाणी उभी केली आहे. 20 जुलैच्या संसदेवरच्या मोर्चात अनेक हुल्लडबाजांनी शिरकाव केलेला आणि त्यातूनच हिंसा घडलेली. हा पोलिसांना असलेला संशय आणि त्यासाठीच ही व्हॅन तिथे उभी करण्यात आली आहे. त्यामध्ये येणारा जाणाऱ्याचा प्रत्येकाचा फोटो टिपला जातो. हा फोटो रिअल टाइम पद्धतीनं थेट नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचतो. त्यानंतर डिजिटल माहितीच्या आधारे संबंधितांची ओळख पटवली जाते. पण ही व्हॅन सध्या आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरली आहे. तर दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांची माहिती अशा पद्धतीनं टिपायला किंवा गोळा करायला सुरुवात केलेली असताना मुंबई पोलिसांनी सर्व्हिलन्स व्हॅन उभ्या केल्या. मुंबईमध्ये कुठेही फेस रेकग्निशन गाड्या नाहीयेत, पण गर्दीच्या ठिकाणी सर्व्हिलन्स व्हॅन जरूर दिसतात. त्यामध्ये सध्या मुंबईच्या आंदोलनाचं केंद्र असलेला शिवाजी पार्कचा परिसर, चैत्यभूमीचा परिसर आणि सेना भवनाचा परिसर या ठिकाणांचा समावेश आहे. कुठेही आंदोलनाला गालबोट लागलं किंवा आंदोलक हिंसक होत असतील तर नियंत्रणासाठी या सर्व्हिलन्स व्हॅनचा उपयोग करणं शक्य आहे. तर मुंबई पोलिसांनी मुंबईत जिथे आंदोलनांचं केंद्र पाहायला मिळतंय तिथे जी सर्व्हिलन्स व्हॅन तैनात केली आहे ती नेमकी कशी आहे हे आपण पाहूया. मोठी आंदोलनं, उत्सव आणि VIP बंदोबस्तांच्या वेळेला या सर्व्हिलन्स व्हॅनचा वापर केला जातो. या गाडीवरती 360 डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे असतात. हाय डेफिनेशन व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा या गाड्यांच्या माध्यमातून किंवा त्यावर बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शक्य आहे. रिअल टाइम व्हिडिओ स्ट्रीमिंग थेट नियंत्रण कक्षासोबत जोडलेला असतो. GPS आधारित वाहन ट्रॅकिंग प्रणाली सुद्धा या गाडीचा एक भाग आहे. या गाडीमध्ये मोबाईल कंट्रोल रूम सुद्धा असते.